ठाकरेंचे 3 खासदार, केंद्रीय मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला होते अशी माहिती समोर आली आहे। परभणीचे खासदार संजय जाधव स्नेहभोजनाला गेलेले होते। नागेश पाटील आष्टीकर हिंगोलीचे खासदार आहेत ते सुद्धा तिथे गेले होते। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे हे सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। शिंदेंच्या सत्काराच्या कार्यक्रमाला हे खासदार गेलेले होते। ठाकरेंच्या खासदारांचं नेमकं काय चाललंय असा प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे। शिंदेंच्या ऑपरेशन टायगर नंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या खासदारांची पत्रकार परिषद झाली होती। त्यामध्ये संजय दिना पाटील सोडून इतर सर्व 8 खासदार उपस्थित होते। आम्ही सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्येच आहोत अशी एकमताने त्यांनी आपली भावना व्यक्त केलेली होती। मात्र दिल्लीमध्ये जे स्नेहभोजन झाला, जो कार्यक्रम झाला, त्याला हे खासदार उपस्थित होते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, शिंदेंच्या कार्यक्रमाला ठाकरेंचे 3 खासदार उपस्थित होते, त्यामुळे काय नेमकं चाललेलं आहे कळत नाहीये। काय आपल्याकडे एकूण माहिती मिळाली आहे? काल रात्री जे आहे प्रतापराव जाधव जे मंत्री आहेत केंद्रात आणि बरोबरच खासदार आहेत, त्यांनी सर्वपक्षीय स्नेहभोजन खासदारांचं बोलवलेलं। त्यात मात्र ठाकरे गटातले 3 खासदार दिसून आले। ते म्हणजे भाऊसाहेब वागचौरे, बरोबरच नागेश पाटील आष्टीकर आणि तिसरे म्हणजे बंडू जाधव। हे जेव्हा सगळे 3 एकत्र खासदार जेव्हा या पार्श्वभूमीवर दिसतात प्रतापराव जाधव यांच्या घरी, स्पेशली खास करून ऑपरेशन टायगर जेव्हा चर्चेत आहे, तेव्हा खूप प्रश्न निर्माण होतात। आणि ऑपरेशन टायगरचं जेव्हा नाव येतं, 6 किंवा 3 खासदार इथून तिथे जातील असं जेव्हा बोलणं येतं, तेव्हा हिंगोली, नांदेड, परभणी या सगळ्यांचे नाव येतात। म्हणूनच जेव्हा त्या भागातले खासदार जेव्हा प्रतापराव जाधव यांच्याकडे दिसले, म्हणून खूप प्रश्न निर्माण झाले। ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन आदित्य ठाकरे यांना प्रश्नही विचारले गेले आणि आदित्य ठाकरे यांचं असं म्हणणं होतं की नागपूर म्हणा किंवा नवी दिल्ली म्हणा, इथे जेव्हा अधिवेशन असतात तेव्हा अशा डिनर ठेवले जातात, तेव्हा असं स्नेहभोजन ठेवलं जातं आणि ते सर्वपक्षीय असतं। म्हणूनच कुठे ना कुठे जे आहे असं त्याच्यातला कोणताही अर्थ काढू नये असं त्यांचं म्हणणं आहे। पण ह्या सगळ्या गोष्टींना खूप चर्चा निर्माण होतीये आणि प्रश्न म्हणून निर्माण होत आहेत, कारण की क्रोनॉलॉजी बघा, एका ठिकाणी टप्प्याटप्प्याने ऑपरेशन टायगरचा पुकार, त्याच्यानंतर इथून तिथे होणार का याच्यावरती प्रश्न निर्माण। बरोबरच अरविंद सावंत आणि बाकीचे जे खासदार होते त्यात एक पत्रकार परिषद, पण संजय दिना पाटील यांची उपस्थिती नव्हती। मात्र नंतर उपस्थिती जी दिसली ती एकनाथ शिंदे यांना अवॉर्ड दिलेलं त्या फंक्शनमध्ये दिसली। म्हणून या सगळ्या गोष्टींना घेऊन प्रश्न निर्माण होतं असं समजून येतं। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।